रांगोळी काढून घर सजवायला खूप आवडतं. रोज रांगोळी उंबरठ्यावर असेल, दरवाजावर असेल किंवा दारापुढे, भोवती, ताटाभोवती रांगोळी काढायला खूप आवडतं. पण मेन त्या वेळेला रांगोळी सुचत नाही किंवा जमत नाही, काहीसं चांगलं असं येत नाही. तर ह्या सगळ्याचं सोल्युशन घेऊन आलो आहे. नमस्ते, मी शिल्पा. आकार रांगोळी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण घेऊन आलो आहे बॉर्डर रेडी रांगोळी. हो मैत्रिणींनो, A3 डिझाईन इथे मी घेतलेली आहे आणि त्यावर घेतलेलं आहे A3 OHP शीट 175 मायक्रॉनची. यानंतर आपण त्याला फिक्स करून घेतलं आहे आणि आपलं एक सिक्रेट मिश्रण लावलेलं आहे. या मिश्रण लावल्यानंतर आपण त्यावर रांगोळी टाकून घेणार आहोत. आता पहिल्या लेअरमध्ये आपण हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि त्यानंतर आपण रांगोळी त्यावर पसरून घ्यायची. पेपरने हलकंसं दाब द्यायचं आणि उरलेली रांगोळी झटकून बाहेर काढायची. ह्या सगळी प्रोसेस आपण छोट्या छोट्या भागावर रिपीट करणार आहोत. जसं सगळ्याच फुलं एकाच रंगाची करणार असू तर पहिल्यांदा आपण चं काम संपवून घेऊ. जसं इथे रेड कलर वापरला आहे फुलांच्या कामासाठी. सेम प्रोसेस करायची. मिश्रण लावून घ्यायचं, रांगोळी टाकायची, त्यावर पेपरने हलकंसं दाब द्यायचा आणि त्याच पेपरवरती किंवा दुसऱ्या पेपरवरती आपली रांगोळी झटकून बाहेर काढायची. झटकलेली रांगोळी परत वापरता येते का? हो, ती तुम्ही वापरू शकता. आता फुलं आणि पानांचं रेडी रांगोळीचे बरेच काही छटा असतात. विविध प्रकारची फुलं पानं आपल्याला रांगोळीत काढता येतात आणि रांगोळीमध्ये विशिष्ट काय माहिती आहे, त्याच शेड्स, फुलांचे वेगवेगळे प्रकार हे बनवले ना की प्रसन्न वाटायला होतं, हो की नाही? पण मग ते करायचे कसे? वेगवेगळी फुलं बनवायची कशी? अगदी जास्वंदापासून अगदी व्हरायटी ऑफ फुलं जी आपण रांगोळीमध्ये बनवतो ती कशी बनवायची? हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि रेडी रांगोळीचं कौशल्य शिकायचं असेल तर नक्कीच आमचा येणारा 10 आणि 11 जुलैचा रेडी रांगोळीचा क्लास, पाना फुलांचा आणि श्रावण स्पेशल क्लास असल्यामुळे तो नक्कीच करू शकता. ज्यामध्ये तुम्ही पान, फुलं आणि ह्या सगळ्या डिझाईन्स, त्याचे शेडिंग्स आणि त्याचे विविध प्रकार आपण कसे बनवू शकतो हे नक्कीच शिकून जाल. त्याचबरोबर अगदी रांगोळीला ठेवायचं कसं, स्टोअर कसं करायचं, त्याला वापरायचं कसं, ह्याचंसुद्धा स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन तुम्हाला आमच्या क्लासमध्ये मिळून जाईल. सो आजच तुमची तिकीट बुक करा आणि तुमची सीट बुक झाल्यानंतर नक्कीच एक्सायटेड राहा एक मस्त असा रांगोळी क्लास शिकण्यासाठी. पण माहिती आहे का, आता इथे बघा, ह्या फुलांमध्ये ना एक मस्त असा प्रकार आहे. हे जे जिलेबीसारखं जे डिझाईन होती, मला कळतच नव्हतं की तिथे आपण काय करू शकतो. मग मला अशी आयडिया भेटली की हो, आपण तिथे एखाद्या रंगाचा वापर केला आणि असे सुद्धा लाईन्सनुसार सुद्धा आपण ते रांगोळीने काढू शकतो. आणि तसं सेम प्रकार केला आहे मी इथे, की आपलं मिश्रण लावलं, हलकं त्याच्यावर रांगोळी टाकून घेतली आणि पेपरने दाब दिला आणि उरलेली जी रांगोळी आहे ती झटकून बाहेर काढली. बघा ना किती छान असं गोल निर्माण होतं. जिथे एक्स्ट्रा असेल ते आपण पेन्सिलने किंवा हाताने आपण ते लगेच ओल्यामध्येच काढून घेणार आहोत. सेम पद्धत आपण रिपीट करणार आहे तिन्ही फुलला. आणि इथे आपलं बनून रेडी आहे बॉर्डर रेडी रांगोळी. काय ना, इथे तुम्हाला 2 लेअर मारायचे आहेत बरं का. एक लेअर मारून झाल्यानंतर 3 ते 4 तास रांगोळी सुकवायला ठेवायची आणि अगदी परत दुसरा लेअर मारायचा आहे. आणि दुसरा लेअर सुकल्यानंतर 3 ते 4 तास जरी नाही मिळाला तरी 1 ते 2 तास तो सुकला की त्यानंतर व्हाईट ॲक्रेलिक कलरने त्यावर बॉर्डर करायची आहे. तुमची बनेल ही अशी मस्त मस्त दिसणारी बॉर्डर रेडी रांगोळी. ही बॉर्डर रेडी रांगोळी तुम्ही पाटाभोवती, ताटाभोवती, पूजेभोवती, उंबरठ्याभोवती आणि अशा बऱ्याच ठिकाणी वापरू शकता जिथे आपण नेहमीच बॉर्डर ड्रॉ करत असतो. कधीकधी बारशाच्या वेळेलासुद्धा पाळण्याच्या खालीसुद्धा बॉर्डर ड्रॉ करतात नाही का? तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, ही आयडिया कशी वाटली, आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हो मैत्रिणींनो, तुम्हाला असेच मस्त मस्त फुलांचे आणि पानांच्या डिझाईन शिकायच्या असतील तर आमच्या क्लास जॉईन करा. आणि भेटूया अशाच मस्त मस्त आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मैत्रिणींनो, मस्त राहा, स्वस्त राहा आणि रांगोळी बनवत राहा. कारण आपण जेव्हा मस्त स्वस्त असू ना
तेव्हाच तर रांगोळी बनवू शकू. धन्यवाद.